नमस्कार. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना लहान ठरवून आपण कसे त्यांच्यापेक्षा महान आहोत हे दाखवण्याचा उद्योग सन्माननीय नरेंद्र मोदी सातत्याने करत असतात. मागील 12 वर्षातील त्यांची सगळी एकूण एक भाषणं चेक करा तुम्ही, त्यात त्यांचा नेहरू द्वेष आपल्याला सातत्यानं आढळून येत राहतो. भारतीय जनता पार्टीची जी IT सेल आहे आणि नरेंद्र मोदींची जी अंधभक्त जमात आहे ती सुद्धा नेहरूंच्या खोट्या नाट्या बदनामीसाठी कायम आटापिटा करत राहते. खरं तर 2014 साली पूर्ण विकसित आणि प्रगतीच्या वाटेवर वेगाने धावत असलेला, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि तिजोरी भरलेली असलेला देश नरेंद्र मोदींना कारभारासाठी लाभला. त्यांना फक्त जे आधीच्यांनी करून ठेवलेलं आहे त्याचा नीट सांभाळ करायचा होता, परंतु तेही त्यांना नीटपणे जमलेलं नाही हे आपण सगळेच जण मागच्या 12 वर्षात अनुभवतोय. नेहरू देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशाची स्थिती काय होती? आपल्या ब्रिटिशांनी शब्दशः सगळा देश ओरबाडून नेलेला, तिजोरी देशाची जवळपास रिकामी, सैन्यबळ नाममात्र, फाळणीच्या भळभळत्या जखमा, कृषी क्षेत्राची बिकट अवस्था, धान्यासाठी आपण अन्य देशांवरती अवलंबून, ना कोणते मोठे उद्योग ना कोणते कारखानदारी. अशा बिकट अवस्थेमधील देशाला स्थिरस्थावर करून विकासाच्या वाटेवरती आणण्याचं काम नेहरूंच्या धोरणांनी केलं. माझी छाती 56 इंचाची आहे किंवा मी रात्रंदिवस देशासाठी कष्ट करतो असा कोणताही डांगोरा न पिटताही नेहरूंनी देश सावरला, उभा केला. आज ज्या सगळ्या संशोधन, विज्ञान, विकास, शिक्षण संस्थांच्या जीवावरती नरेंद्र मोदी मोठमोठ्या गमजा मारत असतात त्या सगळ्यांची पायाभरणी नेहरूंनीच त्यांच्या काळात केलेली आहे. काय यांची त्यांच्याशी तुलना होणार आणि कशी होणार? हे तिकडे ज्यांच्यासाठी ते अब की बार ट्रम्प सरकार वगैरे बोलायला गेले तेच ट्रम्प आता आपल्या भारताला नरकाचं दार आणि अजून काय काय घाणेरडं बोलून, भयंकर बोलून सातत्यानं आपल्या देशाचा अपमान करत राहतात. हे चूप असतात. बाकी टॅरिफ आणि बाकीचे मुद्दे वेगळेच. आता यांनी काल देशवासियांना आवाहन केलंय की काटकसर करा, वर्क फ्रॉम होम करा, परदेश दौरे टाळा, खाजगी गाड्यांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, स्वयंपाकात तेलाचा वापर कमी करा, गॅस कमी वापरा, सोनं खरेदी करू नका, वगैरे वगैरे वगैरे. हे महाशय त्या युद्धखोर इस्रायलच्या नरसंहारी नेत्यानाहूला ऐन युद्ध सुरू होण्याच्या प्रसंगी मिठ्या मारायला गेले नसते तर देशाची आपल्या इतकी अडचण झाली नसती ना. यावेळी नेहरू जर देशाचे पंतप्रधान असते तर त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेला समान अंतरावरती लांब ठेवला असता आपल्यापासून. आणि आपला देश इंधनाच्या बाबतीत, गॅस आणि तेलाच्या बाबतीत, युरिया आणि अन्य फर्टिलायझर्सच्या बाबतीत जवळपास परावलंबी आहे पूर्णपणे. आणि आपल्या देशाला त्या सगळ्याचा पुरवठा होण्यासाठी इराण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन नेहरूंनी इराणसोबतचे सलोख्याचे संबंध कायम राखले असते, वाढवले असते. उलट आणखीन देशवासियांना असं अडचणीत नसतं त्यांनी येऊन दिलं. अगदी यांचेच अटल बिहारी वाजपेयी सुद्धा आज पंतप्रधान असते तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. परंतु काय करणार ना, नरेंद्र मोदी हे त्या सगळ्यांपेक्षा, म्हणजे नेहरू ते अटल बिहारी, मनमोहन सिंग या सगळ्यांपेक्षा विद्वान आहेत, महान आहेत. त्यामुळे राहूयात आपण सगळे काटकसरीने, वर्क फ्रॉम होम वगैरे करूया. आता काय करणार आपण प्रेक्षक हो. आपल्या अभिव्यक्तीवरती काही दिवसांपूर्वीच वर्ध्याचे श्रीकांत बारहाते यांची मुलाखत घेतलेली आहे. पहा तुम्ही सेवाग्राम आश्रमामध्ये जाऊन, तुम्ही त्यांच्या फेसबुक वॉलवरती जाऊन ती वॉल पहा त्यांची, किंवा सूरज सामंत म्हणून एक अभ्यासक आहेत आपले, त्यांच्या फेसबुकवरती वॉलवरती तुम्ही जाऊन पहा. आणखी असे खूप लोक असतील, परंतु ही 2 नावं आता माझ्या नेहमीच्या संपर्कात असल्यामुळे पटकन आठवली म्हणून सांगतोय. मोदींवर असं आवाहन करण्याची वेळ येणार आणि आवाहनातून काही साध्य झालं नाही तर पुढे देशवासियांच्या बाबतीत अधिक कठोर स्टेप त्यांना उचलाव्या लागणार. कारण देशाच्या आर्थिक स्थितीचं जे चित्र दाखवलं जातं तसं प्रत्यक्षात अजिबात नाही आहे. घरंगळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दिखाऊपणा आणि नियोजन शून्यता यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली आहे आणि या युद्धानं सध्याच्या दुर्दशेमध्ये आणखीन प्रचंड वाढ केलेली आहे. हे सगळं अनेक संदर्भांसह, दाखल्यांसह त्या लोकांच्या वॉलवरती तुम्हाला मागील काही महिन्यांमधलं सातत्यानं वाचायला मिळेल. जे या देशातील अभ्यासकांना, विश्लेषकांना कळतं ते या सरकारला मात्र कळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्या होर्मुझच्या खाडीतून 8-15 दिवसांनी आपलं एखादं तेलवाहू जहाज गुजरात किंवा मुंबई बंदराला लागलं की अंधभक्त जमात जी आहे ती बघा आमच्या विश्वगुरूंची चाणक्य नीती असे ढोल बडवायला लगेच सुरुवात करते. प्रत्यक्षात आपल्या देशाची
इंधन गरज भागवण्यासाठी अशी रोजच्या रोज किमान 2 जहाजं यावी लागतात, हे या मूर्खांना अजिबात माहितीच नसतं. ही अशी सगळी नियोजन शून्यता आणि हा सगळा असा ढिसाळ कारभार, यावर लोक टीका करणारच ना, सुजाण लोक. परंतु यांना ती सहन होत नाही. लगेच टीका करणाऱ्या लोकांवरती गुन्हे दाखल, करा अटक याला, करा अटक त्याला, असं चाललंय. प्रख्यात व्यंगचित्रकार कार्टुनिस्ट शंकर यांना नेहरू असं एकदा म्हणाले होते की डोंट स्पेअर मी शंकर, म्हणजे तुझ्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांमधून मला सुद्धा अजिबात सोडू नकोस. माझ्या काही चुका झाल्या, माझी काही धोरणं चुकली तर त्यावरही परखड ताशेरे ओढ. दौऱ्यावर असताना जवाहरलाल नेहरूंना कोणी काळे झेंडे दाखवणारे, निदर्शनं करणारे लोक दिसले तर नेहरू गाडी थांबवून त्या लोकांना भेटायचे. त्या लोकांच्या नाराजीचं, निदर्शनांचं कारण समजून घ्यायचे. लाठीमार किंवा अश्रुधुराचे आदेश देत नव्हते. हे काय नेहरूंपेक्षा महान बनणार? ती भारतीय जनता पार्टीची विकृत IT सेल पंडित नेहरूंचे त्यांच्या सख्ख्या बहिणीसोबतचे, विजया लक्ष्मी पंडित यांच्यासोबतचे किंवा त्यांच्या भाचीसोबतचे वगैरे फोटो, प्रख्यात तत्कालीन शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावरती नेहरूंचा हा बघा स्वैराचार म्हणून टाकतात. पवित्र नात्यांना कलंकित करण्याचा प्रयत्न करतात. आणि यांच्या मोदींच्या, ते पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या खासगी आयुष्यात घडलेल्या काही घटनांवरती कोणी काही भाष्य करण्याचा प्रयत्न केलं की बिथरतात हे लोक, प्रचंड खवळतात, संतापतात. मागे काँग्रेस पक्षाने याबाबतचे काही व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच समाज माध्यमांवर टाकलेले आहेत. आणि यूट्यूबवरती सुद्धा यूट्यूबर श्याम मीरा सिंग आणि अन्य काही लोकांनी या संदर्भातले बनवलेले व्हिडिओ उपलब्ध आहेत. तुम्ही दुसऱ्यांची खोटी नाटी, वास्तवाला अजिबात धरून नसलेली बदनामी करणार आणि मग तुमच्या नेत्यावरती कोणी बोट दाखवल्यावरती मात्र संतापणार. हा दोघला पण झाला ना. पोलिसात जाणार लगेच ढोंगी आणि दुटप्पी लोक. इंग्लंड निवासी आपले भारतीय आणि त्यातही मूळचे आपल्या महाराष्ट्राचे, आपल्या खानदेशमधले डॉक्टर संग्राम पाटील यांना आपण बहुतेक सगळेजण ओळखता. यूट्यूबवरती त्यांच्या स्वतःच्या चॅनलच्या माध्यमातून आरोग्य, अध्यात्म, विपश्यना, आहार अशा वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण विषयांवरती सातत्यपूर्ण ते मार्गदर्शन करीत असतातच. आणि अधूनमधून सामाजिक, राजकीय विषयांवर सुद्धा ते भाष्य करत असतात आणि तेही दर्जेदार असतं. फेसबुक आदी समाज माध्यमांवरती सुद्धा विविध विषयांवरती ते लिहित असतात. महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकरांच्या विचारांची कास धरून त्यांची वाटचाल सुरू असते, आपल्याला ते दिसतं. मागच्या डिसेंबर महिन्यात जेव्हा मोदींच्या संबंधित काही व्हिडिओ व्हायरल झाले होते त्या काळामध्ये, तेव्हा डॉक्टर संग्राम पाटील यांनी त्यावर आधारित एक पोस्ट फेसबुकवरती टाकली होती किंवा शेअर केली होती. ते एकतर आधीपासूनच भाजपच्या IT सेलच्या आणि अंधभक्तांच्या रडारवरती होते. साहजिकच त्या पोस्टचं त्यांना आयतच निमित्त मिळालं आणि त्यांनी डॉक्टर संग्राम पाटील यांच्या विरोधामध्ये मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हा एक आता लोक हो नवीनच उद्योग सुरू झाला आहे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा. आणि अर्थातच त्याला देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्याची पूर्ण साथ आहे. मागील वर्षी माझ्यावरती अशाच प्रकारे एक खटला दाखल करण्यात आला, जो मी लढतोय आता कोर्टात. निरंजन टकले यांच्याबाबत सुद्धा असंच घडलंय. मागे आपल्याला माहिती आहे मुक्ता कदमच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. आणि आता अगदी कालच आपली मराठी भाषा, आपली मायबोली, आपला महाराष्ट्र धर्म याच्यावर चहूबाजूनी होणाऱ्या अतिक्रमणाच्या विरोधात प्राणपणाने लढणारे प्राध्यापक दीपक पवार यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. मी भोंदू आणि सुपारीबाज कीर्तनकारांच्या विरोधामध्ये भाष्य केलं होतं, परंतु मिरच्या झोंबल्या भारतीय जनता पार्टीच्या IT सेलला. त्यातूनच त्या दोघांमधलं साठवलोटं त्यावेळी महाराष्ट्राच्या समोर आलं. आता ते आणखीनच अधोरेखित झालंय. निरंजन टकले मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध बोलत होते. मुक्ता कदम अशोक चव्हाणांच्या ढिसाळपणाचे विरोधातले मुद्दे नीटपणे मांडत होती. आता डॉक्टर संग्राम पाटील यांनीही नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्ट केली होती. भाजपचा कोणीही उठतो किंवा त्यांच्या IT सेलचा कोणीही उठतो आणि थेट एखादं पोलीस स्टेशन गाठून FIR दाखल करतो, तक्रार नव्हे. आणि गंमत म्हणजे पोलीस FIR नोंदवून सुद्धा घेतात. तेच तुम्ही हेट स्पीच किंवा अन्य कोणत्याही बाबतीत भाजपच्या कुणाविरुद्ध तक्रार द्यायला महाराष्ट्रातल्या आता कोणत्याही पोलीस स्टेशनला जा, पोलीस तुमच्याकडे लक्ष सुद्धा देत नाहीत. मागे आपल्या अभिव्यक्तीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी जे म्हटले होते की महाराष्ट्राचं पोलीस दल सुद्धा आता भारतीय जनता पार्टीची शाखा झालेलं आहे. ते 100% खरं असल्याची प्रचिती तुम्ही कुठेही जा तुम्हाला येईल.
काल परवाचाच हा प्रकार पहा ना. तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचा पाळीव भोंदू आणि मनुवादी विचारांचा कीर्तनकार तो संग्राम भंडारे त्याने झुंडीने जाऊन काळं फासलं त्या विकास लावांडेंना. आणि तरीही पोलीस त्यांची सुरुवातीला टाळाटाळ तक्रार दाखल करताना किती टाळाटाळ करत होते. पाहिले असतील ना तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ. तर असं चाललंय सगळं. तर मग अशाच प्रकारे आपल्या मुंबई पोलिसांनी इंग्लंडहून परतणाऱ्या डॉक्टर संग्राम पाटील यांना विमानतळावरूनच ते विमानातून उतरल्या थेट पोलीस ठाण्यामध्ये नेलं आणि पुढे जे जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. गेली जवळपास 3.5-4 महिने त्यांना प्रचंड मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागलेला आहे. मुळात नरेंद्र मोदींवर टीका ही दोन समाजात तेढ निर्माण करणारी बाब कशी काय होऊ शकते. नरेंद्र मोदींवरती टीका म्हणजे देशावर टीका किंवा देशाचा अपमान कसा काय ठरू शकतो. हे मोदी सरकार किंवा स्वतः नरेंद्र मोदी म्हणजे देश नव्हे ना. सरकारच्या कारभारावर किंवा नरेंद्र मोदींच्या कारभारावर वागण्यावरती टीका करणं हा देशाचा अपमान कसा काय ठरू शकतो. काहीही कलम लावले जातात आणि टॉर्चर केलं जातं लोकांना. परंतु यातून आम्ही घाबरणार आहोत का. मूर्ख आहेत ते भारतीय जनता पार्टीचे IT सेलवाले. गृह विभागाच्या साथीनं अजून किती त्रास द्याल आम्हाला. सगळे एक दिवस उलटेल तुमच्यावरती, लक्षात ठेवा. आज पोलिसांच्या मदतीनं तुम्ही आमच्यासारख्यांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न करालही कदाचित, परंतु किती काळ, किती दिवस, आज ना उद्या, भले वेळ लागेल आणि कोणत्या मार्गाने तेही या क्षणी सांगता येत नाही, परंतु परिवर्तन होईलच. आणि मग कुठे जाल. डॉक्टर संग्राम पाटील न्यायालयामध्ये जाऊन या सगळ्या विरोधात लढले. न्यायालयाला खुद्द त्यांची बाजू पटली. पोलिसांचं हे अतिच चाललं हे न्यायालयाच्या सुद्धा लक्षात आलं. तुम्ही असं कितीही काळ त्यांना इंग्लंडला जाण्यापासून रोखू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आणि त्यांच्या जाण्यावरची सगळी बंधनं उठवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे आता आज डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडला परतू शकतील किंवा कदाचित परतले सुद्धा असतील. मात्र खूपच प्रचंड मानसिक त्रासाला या सगळ्यात त्यांना सामोरं जावं लागलं. त्यांची स्वतःची, त्यांच्या कुटुंबाची प्रचंड ओढाताण झाली. आर्थिक नुकसान तर कल्पना करण्यापलीकडचं प्रचंड झालेलं आहे त्यांचं. त्यांची परतण्याची सगळी तयारी सुरू असतानाच मी त्यांना फोन केला परवा. म्हटलं डॉक्टर काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये आहात का तुम्ही. हे जे काही तुमच्यासोबत घडलं या सगळ्याबाबत काही भाष्य कराल का. तर ते म्हटले की मी या सगळ्यावरती एक सविस्तर भाष्य करणारं पुस्तकच लिहिणार आहे लवकरच, थोडंसं शांत झाल्यावर. परंतु तुमच्यावर आणि तुमच्या अभिव्यक्ती चॅनलवरती माझं मनापासून प्रेम आहे. त्यामुळं अगदी थोड्या वेळासाठी आपण नक्की भेटूया. आणि मग त्याप्रमाणे आम्ही भेटलो, थोड्याच वेळासाठी भेटलो आणि त्यात आम्ही जे काही बोललो ते आता या पुढच्या भागात तुम्हाला ऐकवतोय. पहा, ऐका आणि हो, विचारही करा. आणि आपला अभिव्यक्ती चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही आता पटकन करून टाका. ऐका डॉक्टर संग्राम पाटील यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद. धन्यवाद. सर, अनेक व्हिडिओ तुम्ही सुद्धा बनवलेले आहेत की कशा पद्धतीने मागच्या काही वर्षांमध्ये भारतातलं राजकारण, सामाजिक स्थिती बदलत चाललेली आहे आणि ते कसं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे, कसं इथे मोकळं वातावरण होतं आणि कसं ते बंदिस्त केलं जात आहे वगैरे 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 सगळं. पण या सगळ्या परिस्थितीचा अनुभव घेण्याची पाळी आपल्या स्वतःवरच येईल असं कधी वाटलं होतं. खरं छान प्रश्न आहे हा. म्हणजे आपण आतापर्यंत ऐकत होतो, तुम्ही सुद्धा ऐकलं, मी ऐकत होतो की अमुक अमुक यांच्यावर केस झाली, अमुक अमुक यांना तुरुंगात डांबलं, अमुक अमुक त्यांच्यावर अशी याचा छापा पडला वगैरे वगैरे. उमर खालिद ऐकला. आता रिसेंटली सोनम वांगचुक यांना 5.5 महिने जेलमध्ये राहावं लागलं. संजीव भटजी जे आहेत IPS ते जेलमध्ये आहेत, त्यांना बेलही मिळत नाही वरच्या कोर्टात अपील करायला. तर हे दुसऱ्यांप्रती ऐकत होतो आपण. भीमा कोरेगाव ऐकत होतो आणि याच्यावर व्हिडिओज बनवले. बरोबर. या सगळ्या मुद्द्यांवर जवळजवळ मी व्हिडिओ बनवलेत. आणि आता त्याच प्रवासातून मी चाललोय. आता मला परवाच हायकोर्टाने रिलीफ दिली असं म्हटलं जात आहे. आता मी त्याच्यावर बोलणार आहे नंतर. पण जे माझ्यावर रेस्ट्रिक्शन जे लागलेलं आहे ते काढलं. पूर्ण मुंबई पोलिसांना ते काढायला सांगितलं आणि मी आता UKला, त्याच्यामुळे माझ्या घरी, जिथे माझं घर आहे आता, तिथे जाऊ शकेल. तर या सगळ्यातून
मी स्वतःच जातोय आणि सगळं यंत्रणा सगळी बघतोय, न्यायालय बघतोय, न्यायाधीशांच्या समोर उभा राहतोय आणि ते काय चाललंय सगळं कोर्टातलं, पोलिसांचं, हे सगळं बघतोय. मीडिया कसा रिॲक्ट करतो, पॉलिटिकल पार्टीज कशा त्याच्यावर रिॲक्शन्स देतात, समाज काय म्हणतो, नातेवाईक काय म्हणतात, आई वडील, बायका, मुलं, या सगळ्यातून जातोय. मला थोडी कल्पना होती या गोष्टीची की आपण ज्या पद्धतीने या मतं मांडतो तर याचा कुठे ना कुठे काहीतरी त्रास होईल. पण अशा साध्या फेसबुक पोस्टला की जी मी जिकडे इंग्लंडमध्ये राहतो, आमच्याकडे कोणी याची तसदी पण घेतली नसती बघायची, आणि ती भारतात सुद्धा ती क्राईम नाहीये. भारतीय न्याय संहितेनुसार, ती BNS नुसार इट इज नॉट अ क्राईम. त्यासाठी मला गेल्या 3.5 महिन्यापासून इथे डांबून ठेवलं एक LOC लावून, आणि त्यामुळे माझा जॉब लॉस झाला. मी फॅमिलीपासून लांब राहिलो आणि हे सगळ्यातून गेलो. ही मला कल्पना नव्हती. मला वाटलं काहीतरी एक सबस्टन्शियल कुठलं तरी मी मुद्दे उचलतो, त्याच्यावर काहीतरी बोललं जाईल, कोणीतरी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेईल. पण एक फेसबुक पोस्टसाठी 3.5 महिने मी इथे थांबून आहे. माझा प्रचंड मोठा आर्थिक नुकसान, जॉबचं नुकसान त्याच्याने झालं. आता यातनं गेलो, स्वतःच गेलो यातनं. आता याच्यापेक्षा अजून जास्त काय बोलणार, तुम्ही त्यातनं गेलेले आहातच. नाही, पण म्हणजे या जरी परदेशात राहिलेले असलं, आता तुम्ही इंग्लंडचे सिटीजन, तिथले नागरिकत्व जरी घेतलेलं असलं तरी ही आपली मायभूमी आहे, मातृभूमी आहे, या देशावर आपलं प्रेम आहे, अशा प्रकारच्या भावना तुम्ही कायम व्यक्त करत आलेला आहात. व्हिडिओ बनवताना पण त्यातून देशहित, आपल्या राज्याचं हित, आपल्या समाजाचं हित, ही कळकळ तुमची कायम दिसत आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे सगळं भोगण्याची पाळी येते तेव्हा काय मानसिकता बनते माणसाची? थोडस म्हणजे फ्रस्ट्रेटिंग वाटतं की ही आपल्या, आता बघा, प्रत्येक देशाच्या पॉलिसीज वेगळ्या आहेत. आपल्या देशामध्ये जेव्हा आपण बाहेरच्या देशाचा पासपोर्ट घेतो तेव्हा आपला देश आपल्याला ओव्हरसीज पासपोर्ट देतो. पण बरेचसे देश जगातले असे आहेत की ते दोन्ही देशाचं नागरिकत्व तुमचं राहतं. म्हणजे तुम्ही भारतीय पण राहता आणि ब्रिटिश पण राहता, त्यामुळे तुमचं नागरिकत्व जात नाही. तर आपल्याकडे नियम पूर्वीपासूनच्या सरकारांनी असा ठेवला आहे की तुम्हाला ओव्हरसीज नागरिकत्व मिळतं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही या देशाचे नाही आहात किंवा हा देश तुम्ही आता सोडून दिला असं काही होत नाही. सगळे सगळ्या येणाऱ्या लोकांना आपल्या देशाविषयी, मायभूमीविषयी आपुलकी असते. इथलं कल्चर, आपले आई वडील, इथले सगळे जे संस्कार आहेत ते घेऊन सगळे जातात. आणि मी तर 2 वेळा इंग्लंडमध्ये राहिलोय, पूर्वी देखील राहिलो. तेव्हाही नागरिकत्व न घेता मी परत आलो, इथे काम केलं, परत गेलो. आणि आता मी जस्ट डिसेंबरमध्ये माझा पासपोर्ट बदलला काही कारणाने, कारण ते मला आवश्यकता वाटली म्हणून. याचा अर्थ मी भारतीय राहिलो नाही असं काही होत नाही, किंवा इथल्या मुद्द्यांशी मी बोललं नाही पाहिजे असं नाही. आणि कोविडच्या काळामध्ये मी ज्या पद्धतीने माझं नाव थोडंसं लोकांना कळलं की असं कोणी संग्राम पाटील आहे, त्याआधी तर मी खानदेशातच मेनली माहीत होतो लोकांना, आणि थोडंफार लिखाण केल्यामुळे साहित्य क्षेत्रात माहीत होतो. तर एक अचानक याला सामोरं जावं लागणं एक फ्रस्ट्रेटिंग आहे. पण मग आता आपण मार्ग जसा निवडला आहे की याच्याने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात नॅचरली येणार. बरोबर. तुम्ही आता ओझरचा उल्लेख केला, म्हणजे एक विशिष्ट वर्गाचे लोक पूर्वीपासून परदेशात जाऊन स्थायिक होत आलेत, आपल्या मुलांना पाठवत आलेले आहेत, सेटल करत आलेले आहेत. त्याच्यावर कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. परंतु ते तिकडचं नागरिकत्व घेऊन किंवा तिथे रोजीरोटी करत असतानाही आपल्या देशाविषयी तिकडनं भाष्य करत असतात. ते सण उत्सव साजरे करणं असो, मिरवणुका काढणं असो, सगळं असो. आणि तुमच्यासारख्या युट्यूबर, ध्रुवराठी असेल मोठ्या पातळीवरती, किंवा तुम्ही असाल, तुम्ही जेव्हा परदेशात राहून या देशातल्या या राज्यातल्या घटनांवरती भाष्य करता तेव्हा मात्र ट्रोलिंग केलं जातं. तुम्ही परदेशात गेले, तिकडे स्थायिक झाले, तुम्हाला काय गरज पडली या उठाठेवा करण्याची? तुम्ही कसं बघता याच्याकडे? काय हे ट्रोलिंग नवीन संस्कृती गेल्या 1 दशकापासून किंवा थोडंसं सुरू झालंय. सोशल मीडियावर ट्रोल करायचं, आणि त्याच्या आधी प्रत्यक्ष समाजात किंवा साहित्यातनं ट्रोलिंग व्हायचेच लोक, वेगळं काही करणाऱ्यांनी. तर आता हा थोडा सांस्कृतिक बदल आहे. पाटील पण जायला लागले, खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा जायला लागला, आणि तो पण काय ह्या विषयांवर तिकडे जाऊन बोलतो, सेटल होतो. तर मग अर्थातच या गोष्टींना, म्हणजे महात्मा फुलेंना विरोध झाला की तू शाळेत कसा जातोस, बाबासाहेब आंबेडकरांना विरोध झाला. तर आपण तर लहान लोक आहोत, आपल्याला हा विरोध होणं साहजिकच आहे. ही साधी मानसिकता आहे. मला काही त्याचं फारसं काही विशेष वाटत नाही. UK मध्ये, US मध्ये काही पिढ्या घालवलेले लोक आहेत, आणि ते म्हणजे त्यांची मुलं, नातवंड, पंतू देखील तिथे आहेत, आणि ते देखील आय एम इंडियन अँड आय एम इंडियन ओरिजिन वगैरे ते स्वाभिमानाने म्हणतात. त्यांचा धर्म, संस्कृती तिथे स्वाभिमानाने करतात. इकडे देखील येत राहतात ते. आता काही लोकांना यांना त्याचं माहिती नसेल म्हणून हे ट्रोल करतात. अज्ञान आहे, दुसरं काय म्हणणार. त्यांचं भलं हो, मंगल हो त्यांचं. मला हा एक, म्हणजे आता मला फार त्रास द्यायचा नाही, परंतु एक प्रश्न मुद्दामून विचारायचा आहे. मनात
म्हणजे विचारावं की नाही या संभ्रमात मी होतो, पण मला विचारायचं एवढ्यासाठी की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलनी तुमच्या पाहण्यात आल्या की नाही, मोठ्या प्रमाणात त्यांच्या पोस्ट सध्या व्हायरल झालेल्या आहेत इथे आपल्याकडे. शिंदे गटाच्या काही लोकांनी खासदारांनी वगैरे पोस्ट केलेल्या आहेत आणि हातभर माफी मागितली कोर्टामध्ये डॉक्टर संग्राम पाटील यांनी. आणि ते तुच्छतेच्या भावनेने, द्वेषपूर्ण आणि टिंगल टवाळी उडवण्याच्या याच्यानी शेकडो पोस्ट तुमच्या या गोष्टीवरती चालू आहेत आणि इतरांना, जे तुमचे समर्थक आहेत, जे तुमचे समविचारी आहेत, त्यांना खिजवण्याचे प्रकार चालू आहेत की बघा मोठे शूर बनत होते, त्यांनी एवढा लंबी चौडी माफी मागितली. तुम्हाला योग्य वाटत असेल तर याबाबत नेमकं काय वास्तव आहे, तुम्ही सांगू शकलात तर बरं होईल. मला काय म्हणजे मला हे विचारलं होतं एका दुसऱ्या इंटरव्ह्यू वाल्याने पण सुद्धा, पण मी माफी कोणाची मागितली आणि कुठे मागितली हे पण प्रकाशित केलं पाहिजे ना, कारण माझे सगळे सबमिटेड डॉक्युमेंट्स हे पब्लिक डॉक्युमेंट आहेत, बरोबर आहे की नाही. आणि मी ज्यांच्यावर पिटिशन दाखल केली आहे त्यांनी सबमिट केलेले डॉक्युमेंट पण पब्लिक डॉक्युमेंट आहेत. ते पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत ना, ते पण पब्लिश व्हायला पाहिजे ना. मी कोणाची माफी मागितली, का मागितली, कशी मागितली. त्यामुळे आणि तुम्ही म्हणतायत की हा गट तो गट एवढी माझी दखल घेतात, मला फार म्हणजे भारावलो मी. हो, खासदारांनी केल्यात काही मी पोस्ट. फार भारावलो खरं म्हणजे. मला एक मोठे ज्येष्ठ पत्रकार म्हणले होते जानेवारीत जेव्हा माझी अडवणूक झाली इथे मुंबई पोलिसांनी, त्यामुळे संग्राम सर छान म्हणे तुमच्या पोस्टची एवढी दखल घेतली गेली. मी भारावलो म्हणे, तुम्ही मोठे झालात. आणि तुम्ही जे सांगताय त्याच्याने मी भारावलो. मी ऍक्च्युली स्वतःला एवढा मोठा समजतच नव्हतो. मी बिनधास्त मोकळा मनाने आणि चांगल्या शब्दात व्यवस्थित मुद्दे उचलतो. मी कुठलेही असे फालतू मुद्दे उचलत नाही. आणि माझ्याकडे कोणी एवढं लक्ष देईल याची मला कल्पनाच नव्हती की एवढी कोणी नोंद घेईल आणि मला काहीतरी असं एलओसी बिलोसी लावून अगदी असं मोठं इंटरनॅशनल एअरपोर्टवर अडवतील आणि त्याच्या बातम्या जगभर बातम्या झाल्या. म्हणजे ब्रिटिश मीडियाच नाही, मिडल ईस्टचा मीडिया, इतर मीडियांमध्ये देखील हे सगळं झालं. आय वॉजंट एक्सपेक्टिंग दिस. मी एवढा मोठा म्हणजे कधी झालो मला हे कळलंच नाही. आय डोंट नो. तर ह्या लोकांनी, इफ यू आर गेटिंग ट्रोल दॅट मीन्स यू नो आय थिंक आय एम ऑन द राईट पाथ. पण मग आता या सगळ्याचा परिणाम भविष्यात असा होणार आहे का की बाबा तुम्ही ज्या पद्धतीचं भाष्य करता, विशेषतः आरोग्याचे व्हिडिओ तर ते तुम्ही चालूच ठेवलेत किंवा अशा ज्ञान आणि माहिती देणारे व्हिडिओ पण तुमचे चालूच आहेत, तो नाही प्रश्न. परंतु राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचं भाष्य करणं तुम्ही थांबवाल अशा प्रकारचं काही बंधनं तुमच्यावरती आहेत किंवा तुम्ही स्वतःहून असं काही ठरवलेलं आहे का थांबवायचा हा पहिला प्रश्न आहे. योग्य पद्धतीने योग्य शब्दात योग्य मुद्दे मांडत असेल मी तर त्याचं कोणाला ऑब्जेक्शन नसावं. मला कोर्टाने काही कुठले लिमिटेशन्स घातलेले नाहीत किंवा पोलिसांनी कुठले लिमिटेशन घातलेले नाहीत. भारताचं संविधान मला लिमिटेशन घालत नाही. काही लोकांचं मी पोस्ट वाचल्या की तुम्ही ब्रिटिश झाले आता इथल्या राजकारणावर का बोलता. तर इथलं राजकारण किंवा कुठल्याही देशाचं राजकारणावर बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. म्हणजे आपण ट्रम्प बद्दल बोलतो, आपण पाकिस्तान बद्दल बोलतो, आपण मिडल ईस्टच्या राजकारणाबद्दल बोलतो. तसं एखादा ब्रिटिश नागरिक जरी झाला तरी तो ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असतो, तो एनआरआय असतो, तो भारतीय राजकारणावर बोलूच शकतो. का नाही बोलायचं. बरोबर. म्हणजे तुम्ही योग्य मुद्दे मांडत असाल योग्य पद्धतीने तर इट इज युअर राईट. भारतीय कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 21 जसं आर्टिकल 19 भारतीयांसाठी आहे तसं एनआरएसला आणि फॉरेनर्सला 21 लागू होतं. अँड इट हॅज एक्झॅक्टली ऑलमोस्ट सेम प्रोव्हिजन्स. तेवढंच फ्रीडम आहे, तेवढेच अधिकार आहेत तुम्हाला. फ्रीडम ऑफ स्पीच, लिबर्टी ऍज अ ह्युमन बिईंग. त्यामुळे योग्य शब्दांमध्ये तुम्ही मांडणी करत असाल तर ते बंद करायचं काही कारण मला वाटत नाही. आणि तसं कोर्टाने मला कुठलंच काही सांगितलं नाही की तू मत मांडू नकोस किंवा पोलिसांनी मला सांगितलं नाही इथल्या की तू या विषयावर बोलू नकोस की ती पोस्ट काढू नकोस. इनफॅक्ट ज्या पोस्टसाठी माझ्यावर केस झाली आहे ती पोस्ट पोलिसांनी मला सांगितलं की काढू नकोस म्हणून. कीप इट लाईक दॅट. मला काही कळलं नाही. तुम्हाला जर ती डिफेमेटरी वाटते तर ती काढायला सांगायला पाहिजे ना. ते काढायला नाही सांगत आहेत मला, ती ठेवा म्हणतायत ते. तर सांगायचा मुद्दा हा की योग्य मुद्दे असतील तर मी ते उचलणार. मला जसा वेळ मिळेल, मला जसे योग्य वाटतील. मी स्वरूप बदलेल बोलायचं. ज्या काही मुद्दे जे आहेत बदलणाऱ्या काळानुसार, म्हणजे याच्यावर व्हिडिओच केला पाहिजे. तसंही तुम्ही माझं जर सोशल मीडिया बघाल गेल्या वर्षभरामध्ये पर्सनल कारणामुळे मी खूप काही व्हिडिओ केलेले नाहीयेत आणि पॉलिटिकल भाष्य तर खूपच कमी केलंय. तरी सुद्धा या पोस्टवर मला असं अडवलं गेलेलं आहे. बघा, केस झाली, एफआयआर झाली आणि ती एफआयआर येत्या 1-2 हिअरिंग मध्ये क्वाश होणार आहे याची मला खात्री आहे. कारण ते एफआयआर ला जे कलम लावले ते जुळतच नाहीत. ते पोलिसांनाही कळतं.
जुळतच नाहीत ते कलम. म्हणूनच तर हायकोर्टाने ती एंटरटेन केली ना माझी पिटिशन. बरोबर. आणि ती मला पूर्ण खात्री आहे की हायकोर्टात ती क्वॉश होईल, ती FIR जाईल. त्यामुळे योग्य पद्धतीने मुद्दे मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि भारत हे अजूनही संविधानावर चालणारं लोकशाही राष्ट्र आहे. त्यामुळे असं नाही की मी सौदीच्या राजावर बोलतोय की दुबईच्या शेखवर बोलतोय आणि मग तो पकडेल आणि मला फासावर लटकेल, असं नाहीये. हे संविधानिक राष्ट्र आहे. बरोबर सर. फक्त शेवटचाच प्रश्न, तुम्हाला तयारी करायची, निघायचं तुम्हाला, या सगळ्या अनुभवातून गेल्यामुळे देशाविषयी, इथल्या सिस्टीम विषयी काही तुमच्या मनात कटुता निर्माण झाली? मी विपश्यना साधना करतो. म्हणजे मी काय फार पोचलेला विपश्य साधक आहे असं नाही, मी काय बुद्ध नाही झालेलो. पण मी माझ्या काही जे हे आहेत, टीचर्स आहेत विपश्यनेतले, त्यांच्याशी बोललो. जसं मला सुरुवातीला स्ट्रेस आला, ते म्हणले की संग्राम, बिनधास्त साधना कर आणि ज्यांच्यामुळे तुला ही समस्या निर्माण झाली आहे त्यांना मैत्री पाठव. म्हटलं मग कोणाकोणाला मैत्री पाठवायची? म्हणजे ज्याने केस केली, ज्याने तुला एअरपोर्टवर अडवला, जे तुझ्याविषयी बदनामी करतायत, जे न्यायालयातली जी प्रक्रिया आहे, जे तुला न्याय देणार आहेत, या सगळ्यांना मंगल मैत्री पाठव. कारण त्याच्यानेच तुझं काम होईल, त्याच्यानेच प्रोग्रेस होईल. त्यामुळे कटुता नाही आली. म्हणजे मी खरंच प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या मनामध्ये कटुता नाही, मला फक्त चिंता आहे की हे बदललं पाहिजे. ज्याच्यासाठी आम्ही जे बोलतो आहोत तीच चिंता आहे की ही व्यवस्था जी आहे अधिकाधिक ट्रान्सपरंट झाली पाहिजे, अधिकाधिक लोकशाही आणि संविधानिक झाली पाहिजे. ही चिंता आहे मला, पण कटुता नाही. बस, मला यापेक्षा अधिक तुमचा वेळ घ्यायचा नाहीये. काय पसरवलं जातंय नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टी किंवा त्या समोरच्या लोकांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये, आणि खरं त्यातलं वास्तव काय, सत्य काय, रिअल परिस्थिती काय, हेच फक्त मला डॉक्टर साहेबांच्या स्वतःच्या तोंडून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. आणि मला वाटतं माझा तो उद्देश सफल झालेला आहे. सर, फार फार धन्यवाद. थँक्यू. जय संविधान. जय संविधान. थँक्यू.